चटणी तर काय तुम्ही यापूर्वी बऱ्याचदा बनवली असेल, खाल्ली असेल. बनवायला जरी सोपी असली ना, तरीही काम मात्र भारी करते. म्हणजेच बऱ्याचदा भाजीला काहीही नसलं, भाजी आवडत नसली, तोंडाला चव नसली, की मग हीच सर्वांना आठवते. पण काही जणांची चटणी जरा जास्तच ओलसर होते किंवा मग जास्तच कोरडी होते. मिक्सरला बनवली तर परफेक्ट टेक्स्चर येत नाही किंवा मग या चटणीत वापरलेले जे शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणे चटणी संपण्यापूर्वीच लवकर नरम पडतात. तर या संपूर्ण गोष्टी होऊ नयेत याकरिता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे. सोबतच दोनही प्रकारे चटणी कशी बनवता येईल हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. माझ्या घरामध्ये ही सोलापुरी शेंगदाणा चटणी खूपच आवडते, त्यामुळे मी जास्त प्रमाणात बनवत असते. साधारणतः महिनाभर पुरेल इतकी. तर त्याकरिता 3 वाटी शेंगदाणे एकदम कमी गॅसवर खमंग मध्ये मध्ये हलवत छान असे डाग पडेपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, ज्यामुळे हे छान असे खरपूस भाजले जातात. चटणीला खमंग टेस्ट येते आणि त्याचसोबत चटणी लवकर नरम पडत नाही. शेवटपर्यंत यामधील वापरलेले शेंगदाणे छान असे खुसखुशीत राहतात. तर बघा, या पद्धतीने शेंगदाण्याची साल पूर्णतः तडकली गेली, लवकर निघायला लागली, की आता हे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून हे पटकन थंड होतील. तुम्ही हे फॅनच्या हवेखाली देखील थंड करून घेऊ शकता, कारण आपल्याला थंडच झालेले शेंगदाणे या ठिकाणी वापरायचे आहेत. शेंगदाणे आता आपले काही वेळानंतर थंड झालेले आहेत. याची साल पटापट निघायला लागली आहे. ही तुम्ही हाताने अशा पद्धतीने चोळून देखील काढू शकता, सहजतेने निघते. पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्हाला ही पद्धत वापरायची नसेल, तर याहून जास्त सोपी पद्धत तुम्हाला दाखवते. त्याकरिता घरातील एखादा कोणत्याही प्रकारचा सुती रुमाल किंवा नॅपकिन घ्यायचा आहे किंवा एखादी कापडी पिशवी असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये हे शेंगदाणे घालूयात. याची एक पुरचुंडी तयार करून घेऊयात आणि या पद्धतीने हाताने चोळून चोळून किंवा अशा पद्धतीने धोपटून याची पूर्णतः साल आपल्याला काढून टाकायची आहे. अगदी सहजतेने, हातांना जास्तीचे कष्ट न देता अगदी सहजतेने ही साल व्यवस्थित निघते आणि जर ही थोडीफार शिल्लक राहिली तरी देखील चटणीकरिता चालणारच आहे. आता आपली ही साल तर निघाली, पण बऱ्याचदा ही साल वेगळी करणं कठीण जातं. घरभर संपूर्ण साल उडते. अशा वेळेला आपल्याला एखादा अशा पद्धतीचा झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने शेंगदाणे चाळून घ्यायचे. तर बघा, खाली खाली पूर्णतः साल राहते आणि आपले स्वच्छ झालेले शेंगदाणे या ठिकाणी तयार झाले आहेत. लगेचच चटणी बनवायला घेऊयात. सुरुवातीला मी खलबत्त्यामध्ये ही शेंगदाणे चटणी तयार करून दाखवते, कारण यामध्ये बनवलेली चटणी जास्तच टेस्टी लागते. त्याकरिता सुरुवातीला 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ आणि 2 चमचे बेडगी लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट तुम्ही कोणत्याही प्रकारचं वापरू शकता, पण बेडगी मिरचीचं वापरलं तर चटणीला रंग भन्नाट येतो. आता हे आपण सुरुवातीला असंच ठेचून घेऊयात. तर बघा, आपला या पद्धतीचा लाल मसाला तयार झाला आहे. याला हलकासा ओलावा निर्माण झालेला आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे. तर मी 1च वाटी शेंगदाणे घालते, कारण खलबत्त्यामध्ये एवढे शेंगदाणे मावणार नाहीत. आता घातलेले शेंगदाणे आपण ठेचून घेऊयात. तर सुरुवातीलाच ओले इन्ग्रेडियंट्स म्हणजेच लसूण ठेचून घेतलेला असल्यामुळे आता शेंगदाणे आपले थोडेसे जाडसरच ठेचले जातात. यातील कुरकुरीतपणा टिकून राहतो. अगदी परफेक्ट टेक्स्चर येतं आणि त्याचसोबत शेंगदाणे ठेचून घेतल्यामुळे यातील जे काही अंगचं तेल आहे ना, ते व्यवस्थित असं बाहेर निघतं आणि यामुळेच चटणीला टेस्ट तर भन्नाट येतेच, पण त्याचसोबत टेक्स्चर देखील अगदी परफेक्ट येतं. बघा, जरासुद्धा मी यामध्ये तेल वापरलेलं नाही आहे. तेल तुम्ही चटणी तयार करताना मी तर म्हणेल वापरूच नका. यामुळे शेंगदाणा चटणी लवकर खवट होते, तिला उग्र स्वरूपाचा वास येतो. बघा, किती मस्त अशी, जास्त कोरडीही नाही आणि जास्तच ओलसर नाही, आपली खमंग खरपूस अशी चटणी तयार झाली आहे. ही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिना 2 महिने स्टोअर करू शकता. आता सेम चटणी आपण मिक्सरमध्ये कशी बनवायची ना, ते बघूयात. कारण मिक्सरमध्ये बऱ्याच जणांची चटणी एकतर ओलसर होते किंवा मग जास्तच बारीक होते, परफेक्ट चव आणि टेक्स्चर येत नाही. तर याकरिताची सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे मिक्सरचं छोटंच भांडं वापरायचं आहे. आता यामध्ये घालूयात 2 चमचे जिरे, 1.5 वाटी म्हणजे साधारणतः 25 ते 30 लसूण पाकळ्या, कारण शेंगदाणे आपल्या ठिकाणी आता जास्त आहेत. 1.5 चमचा किंवा चवीनुसार मीठ घातलं.
लाल तिखटही घालूयात. तर साधारणतः अंदाजे बेडगी मिरचीचं तिखट आहे, त्यामुळे या मिरचीचं लाल तिखट ना रंगही छान येतो आणि चवही मस्त असते. आता 2 वाटी शेंगदाणे घालूयात. तर संपूर्ण मिक्सरचं भांडं गच्च भरवायचंय. असं केल्यामुळे मिक्सरमध्ये ना शेंगदाणे फिरायला जागाच उरत नाही आणि शेंगदाण्यांना लवकर पटकन बारीक न केलं गेल्यामुळे याला तेल सुटायला लागतं आणि याच कारणामुळे आपल्या चटणीला अगदी परफेक्ट टेक्स्चर येऊन चवही मस्त येते. आता हे मिक्सरला दळायचं कसं ते बघूयात. तर त्याकरिता आपल्याला हा पल्स मोडचा ऑप्शन असतो ना, तो जरा वेळाकरिता दाबून धरायचा. जर तुमच्या मिक्सरला हा ऑप्शन नसेल तर तुम्ही मिक्सर चालू बंद करत अगदी 3 ते 4 वेळाकरिता बटन फिरून ही चटणी दळून घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीची परफेक्ट टेक्स्चर असलेली किंवा रंग असलेली आपली सोलापुरी शेंगा चटणी तयार झाली आहे. तसं बघायला गेलं तर ठेचलेल्या शेंगा चटणीमध्ये आणि या मिक्सरमधील शेंगदाणा चटणीमध्ये थोडाफार तर फरक हा असतोच. पण हरकत नाही आहे, खलबत्त्याचा जर ऑप्शन नसेलच तर मिक्सरमध्ये देखील तुम्ही ही चटणी तयार करू शकता. तर बघा, या पद्धतीने दोनही प्रकारची आपली शेंगा चटणी तयार झालेली आहे. ही चटणी हवाबंद डब्यामध्येच आणि फ्रीज बाहेरच जरी ठेवली तरी देखील 1-2 महिने आरामशीर टिकते. यामध्ये आपण जरासुद्धा तेल वापरलेलं नसल्यामुळे जरासुद्धा ही खवट होणार नाही. शेंगदाणे भाजण्याच्या टिप्समुळे किंवा ठेचण्याच्या टिप्समुळे ही जास्तीत जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहते, मस्त अशी झणझणीत होते. तयार झालेली चटणी आपण ताटाची रंगत वाढवण्याकरिता किंवा भाजी नसल्यास भाकरीसोबत खाऊ शकता. मस्त अशी तेल टाकून सोबतच कांदा घेऊन या चटणीचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.